भारतीय संविधानातली पहिली 51 कलमं. बापरे, लक्षात ठेवायला खूपच अवघड वाटतात नाही का? पण थांबा, काळजी करू नका. आज आपण काही अशा भन्नाट ट्रिक्स बघणार आहोत ज्याने ही कलमं कायमची आपल्या लक्षात राहतील. चला तर मग सुरू करूया. खरंय, संविधानातली कलमं, त्यांचे आकडे आणि त्यातली ती सगळी माहिती, हे सगळं लक्षात ठेवणं म्हणजे एक मोठा आव्हानच वाटतो. पण खरं सांगायचं तर यावर एक अगदी सोपा उपाय आहे. हो, आणि म्हणूनच आपण काही एकदम स्मार्ट ट्रिक्स वापरून हा जो क्लिष्ट विषय आहे ना, तो एकदम सोप्पा करून टाकणार आहोत. ह्या ट्रिक्सनंतर बघा, ही कलमं अगदी सहज लक्षात राहतील. चला तर मग सुरुवात करूया थेट भाग 1 पासून. हा तो भाग आहे जो आपल्या राष्ट्राची, आपल्या देशाची पायाभरणी करतो. आता एक कल्पना करा, आपण एक राष्ट्र नाही तर समजा एक मोठं घर बांधत आहोत. आणि आपली पहिली स्मार्ट ट्रिक आहे नवीन घर. जरा विचार करा, जेव्हा आपण एक नवीन घर घेतो तेव्हा आपण काय काय करतो? अगदी तोच विचार, तोच क्रम आपल्या देशाच्या सुरुवातीच्या कलमांनाही लागू होतो. बघा, हे किती सोप्पं आहे. स्टेप 1, आपण आपल्या घराला एक नाव देतो, बरोबर? हेच आहे कलम 1 चे आपल्या देशाचं नाव म्हणजे भारत आणि तो राज्यांचा संघ असेल हे ठरवतं. मग स्टेप 2, आपण घरात नवीन लोकांना म्हणजे नवीन सदस्यांना घेतो. हे झालं कलम 2 जे नवीन राज्यांना देशात सामील करून घेण्याबद्दल आहे. आणि मग स्टेप 3, आपण कधीकधी घराची डागडुजी करतो, काही बदल करतो, हो ना? हेच आहे कलम 3 जे अस्तित्वात असलेल्या राज्यांची नावं किंवा त्यांच्या सीमाबद्दल बोलतं. आहे की नाही एकदम बरं, आता आपलं घर तर तयार झालं, पण यात राहणार कोण? यातले सदस्य कोण असणार? आणि हाच प्रश्न आपल्याला थेट संविधानाच्या भाग 2 कडे घेऊन जातो, जो आहे नागरिकत्वाचा. नागरिकत्वाचे नियम लक्षात ठेवण्यासाठी आपली ट्रिक आहे एक शब्द, आणि तो शब्द आहे पाकिस्तान. आता हाच शब्द का? कारण हाच शब्द आपल्याला थेट फाळणीच्या त्या काळाची आठवण करून देतो आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार नागरिकत्वाचे नियम कसे बनवले गेले हे समजायला मदत करतो. आता हे नियम काय सांगतात ते अगदी सोप्या भाषेत बघूया. कलम 5 ते 8 हे मुळात भारतात राहणाऱ्या लोकांसाठी, पाकिस्तानातून भारतात आलेल्यांसाठी आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी नागरिकत्वाची तरतूद करतात. त्यानंतर येतं कलम 9, जे अगदी स्पष्टपणे सांगतं की जर कोणी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कलम 11 संसदेला नागरिकत्वाबाबत कोणताही कायदा बनवण्याचा किंवा बदलण्याचा पूर्ण अधिकार देतं. चला, आता आपण येतोय संविधानाच्या हृदयाकडे, त्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे भाग 3, मूलभूत अधिकार. हे अधिकार म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीचा आत्मा आहेत, तिचा कणा आहेत. आणि हे सगळे अधिकार समजून घ्यायचे असतील तर फक्त एक वाक्य लक्षात ठेवा: समतेचा अधिकार हाच स्वातंत्र्याचा खरा आधार आहे. कारण आपल्या सर्व मूलभूत अधिकारांची जी सुरुवात आहे ती ह्याच समानतेच्या कल्पनेतून होते. आणि हेच आपल्याला या अधिकारांच्या रचनेत दिसतं. बघा, सुरुवात होते समानतेच्या अधिकाराने, म्हणजेच कलम 14 ते 18. या पायावरच मग स्वातंत्र्याचे वेगवेगळे पैलू उभे राहतात. जसं की आपलं भाषण स्वातंत्र्य, जे कलम 19 मध्ये आहे. मग येतं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण, जे अत्यंत महत्त्वाचं कलम 21 आहे. त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार आणि अर्थातच धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. पण या सगळ्या अधिकारांना अर्थ कोण देतं? तर ते आहे कलम 32, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. आणि याचं महत्त्व इतकं आहे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचा आत्मा आणि हृदय असं म्हटलंय. कारण हेच ते कलम आहे जे आपल्याला आपले हे हक्क मिळवण्यासाठी थेट न्यायालयात जाण्याची ताकद देतं. तर ठीक आहे, नागरिकांना हक्क मिळाले, पण देशाचं शासन कसं चालेल? शासनाची दिशा काय असेल? आणि नागरिकांची काही कर्तव्य आहेत की नाही? हेच सगळं आपल्याला कळतं भाग 4 आणि 4A मध्ये, ज्यात आहेत मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. भाग 4 मधली जी मार्गदर्शक तत्व आहेत ना, ती म्हणजे एका आदर्श राज्याची जणू ब्लूप्रिंटच आहे. यामागची मूळ कल्पना आहे गांधीजींच्या स्वप्नातला भारत आणि सर्वांचं कल्याण. आता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही तत्व न्यायालयाकडून लागू करता येत नाहीत, पण देशासाठी कायदे बनवताना सरकारने याच दिशेने विचार करावा अशी अपेक्षा आहे. आणि याच भागातल्या कलम 44 साठी एक जबरदस्त ट्रिक आहे. हे कलम आहे समान नागरी कायद्याबद्दल. आता या कलमाचा क्रमांक बघा, 44. यात दोन्ही अंक काय आहेत? 4 आणि 4. दोन्ही समान आहेत, 4 बरोबर 4. आणि यावरूनच लक्षात ठेवायचं की कायदासुद्धा सगळ्यांसाठी समान असावा. आहे की नाही मस्त ट्रिक? याशिवाय इतरही खूप महत्त्वाची तत्त्व यात आहेत. उदाहरणार्थ, गांधीजींच्या विचारांनुसार ग्रामपंचायतींची स्थापना करणं हे कलम 40 मध्ये आहे.
मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे कलम 45 सांगतं. न्यायव्यवस्था आणि प्रशासन यांना एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणं हे कलम 50चं उद्दिष्ट आहे. आणि कलम 51 तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि मैत्री जपण्याबद्दल बोलतं. आता हक्कानंतर आणि मार्गदर्शक तत्वांनंतर येतो भाग 4 जो आहे मूलभूत कर्तव्यांबद्दल. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा भाग मूळ संविधानाचा भाग नव्हता, तो आणीबाणीनंतर जोडण्यात आला. यामध्ये आपल्यासारख्या नागरिकांसाठी 11 कर्तव्य सांगितली आहेत, जसे की राष्ट्रध्वजाचा आदर करणं, देशाच्या एकात्मतेचं रक्षण करणं आणि आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करणं. तर मग आतापर्यंत आपण ज्या काही स्मार्ट ट्रिक्स पाहिल्या त्यांचा एकदा झटपट आढावा घेऊया का? म्हणजे हे सगळं डोक्यात एकदम फिट बसेल. या आहेत आपल्या संविधानाच्या पहिल्या 51 कलमांच्या किल्ल्या. भाग 1 म्हणजे आपलं राष्ट्र. लक्षात ठेवायचं, नवीन घर या कल्पनेतून. भाग 2 नागरिकत्व, त्यासाठीचा शब्द आहे पाकिस्तान. भाग 3 मूलभूत अधिकार, याचं सूत्र आहे समता हा स्वातंत्र्याचा आधार आहे. आणि भाग 4 मार्गदर्शक तत्वे, याचं सार आहे गांधीजींचं स्वप्न. आणि सोबतच कलम 44 साठी आपली 4x4 वाली ट्रिक. आणि आता जाता जाता एक विचार. आजच्या जगात आपल्या समाजाला टिकवून ठेवण्यासाठी संविधानातलं असं कोणतं एक तत्व आहे जे सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं? ती समता आहे, स्वातंत्र्य आहे की बंधुता आहे? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.